नमस्कार मंडळी, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, अध्यात्म आणि ज्योतिष या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत चातुर्मास म्हणजे काय आणि चातुर्मासामध्ये आपल्या हिंदू धर्मात कोणते नियम पाळले जातात किंवा लोकांनी काय केलं पाहिजे आणि ते चातुर्मासाचं पौराणिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी, आपण प्रथम पाहूया चातुर्मास म्हणजे काय. तर मंडळी, नुकतीच आषाढी एकादशी झालेली आहे आणि त्यानंतर प्रारंभ होतो तो चातुर्मासाला. तर हा 4 महिन्याचा कालावधी नेमका काय असतो, तर आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात. आणि हा जो कालावधी आहे तो अत्यंत आपल्या धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो. या कालावधीमध्ये भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रा अवस्थेमध्ये असतात आणि म्हणूनच या कालावधीमध्ये अनेक व्रतवैकल्य, विष्णुपूजा, विष्णूंचा जप अशा गोष्टींना फार महत्त्व आहे. कारण या 4 महिन्यांमध्ये काही तामसी वृत्तींचा उपद्रव जास्त प्रमाणात वाढलेला असतो किंवा वाढू शकतो आणि देव योगनिद्रेत असल्यामुळं आपलं रक्षण करण्यासाठी आपण देवाचं स्मरण करणं, देवाचा धावा करणं, देवाचा जप करणं, आपल्याभोवती एक संरक्षण कवच निर्माण करणं हा या मागचा हेतू आहे. म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चातुर्मासाचं पौराणिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे तेही आपण पाहणार आहोत. मंडळी, चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालावधी. हा कालावधी येतो आषाढी एकादशी, की जिला देवशयनी एकादशी म्हणतात, आणि त्यानंतर येते कार्तिक एकादशी आणि तिला म्हणतात प्रबोधिनी एकादशी. या 4 महिन्यांच्या कालावधीत क्षीरसागरात भगवान विष्णू योगनिद्रा घेत असतात असं पुराणामध्ये वर्णन आहे. अनेक आपण जर पुराणकथा ऐकल्या तर त्यामध्ये याचा संदर्भ आढळतो. आणि मग म्हणूनच या 4 महिन्यांमध्ये जी काही शुभ कार्य आहेत, लग्न, मुंजी, गृहप्रवेश, वास्तुशांती, याचे मुहूर्त आपल्याला या 4 महिन्यांमध्ये आढळत नाहीत किंवा अशी शुभ कार्य या 4 महिन्यात करू नये असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. मंडळी, याचं पौराणिक महत्त्व जर पाहिलं तर पद्मपुराण, त्यानंतर स्कंदपुराण, भविष्यपुराण आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये चातुर्मासाचं विशेष असं वर्णन आढळतं. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये असतात आणि मग त्याच वेळेला अनेक देवदेवता, ऋषीमुनी हे सुद्धा योग अभ्यासामध्ये किंवा योग निद्रेमध्ये असतात. या कालावधीमध्ये ऋषीमुनी एका ठिकाणी राहून वेद, पुराण, धर्मग्रंथांचे अध्ययन आणि प्रवचन करतात. म्हणूनच या काळामध्ये ज्ञान, भक्ती आणि साधनेला विशेष महत्त्व दिले जाते. आता मंडळी, याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर हा जो कालावधी आहे तो स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा आहे. आणि मग या कालावधीमध्ये मन, वाणी, कर्म यांची शुद्धी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. वाईट सवयी सोडाव्यात. राग, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून आपण लांब राहायला पाहिजे. त्याचबरोबर अहंकाराचा त्याग करावा, व्यसनांचा त्याग करावा आणि नामस्मरण, जप, तप, ध्यान, प्रार्थना, दान आणि सत्संग यामध्ये वेळ द्यावा. शास्त्रानुसार या काळामध्ये केलेली साधना अनेक पटीने आपल्याला फळ देते असं मानलं जातं. मंडळी, याच 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आसुरी शक्तींचा प्रभाव वाढलेला असतो आणि मग आसुरी शक्तीपासून आपलं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला आपल्यातमध्ये परिवर्तन करून घेऊन आपल्यातमधला जो तामसीपणा कमी करण्यासाठी या 4 महिन्यांमध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर असुर म्हणजे काय आहे, तर ती माणसाच्या ठिकाणी असणारी कुबुद्धी, व्यसनाधीनता, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, अहंकार
हेच तर असुर आहेत आणि मग याचाच त्याग करण्यासाठी या चातुर्मासाचं महत्त्व अधिक आहे. म्हणूनच मंडळी, आपण या 4 महिन्यांमध्ये व्यसनापासून दूर राहा आणि देव धर्म यामध्ये आपला वेळ द्या, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडू शकेल. मंडळी, आपण आता चातुर्मासाचं वैज्ञानिक महत्त्व पाहूया. तर चातुर्मासाचा संबंध केवळ धर्माशी किंवा देवांशी नसून तो आपल्या आरोग्याशी सुद्धा निगडीत आहे. मंडळी, या कालावधीमध्ये पावसाळा असतो किंवा पावसाळा नुकताच संपत असतो आणि मग या कालावधीमध्ये आपली पचनशक्ती कमी होत असते आणि बॅक्टेरिया, विषाणू यांचा संसर्ग रोग वाढण्याची जास्त शक्यता असते. आणि मग अशा वेळेला आपल्याला हलका आणि सात्विक आहार, पचायला सोपा आहार घेतला पाहिजे असा सल्ला दिला जातो. आणि उपवासामुळं शरीराला विश्रांती मिळते. तर ध्यान आणि प्राणायामामुळं मानसिक ताण कमी होतो. लवकर झोपणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, योग, ध्यान, तप, जप करणं यामुळं आपलं आरोग्य सदृढ राहतं. अशा प्रकारे आपल्या या ऋषीमुनींनी अभ्यास करून या चातुर्मासाची रचना केलेली आहे. म्हणजेच आपल्या ऋषीमुनींनी धर्म आणि विज्ञानाची अशी सांगड घातली. या चातुर्मासामध्ये विष्णू पूजेला, विष्णूंच्या स्मरणाला, विष्णूंच्या जपाला अधिक महत्त्व आहे. मग विष्णूंशी निगडीत असणारे ग्रंथ, पुराण, स्तोत्र पठण करणं याला अधिक महत्त्व आहे. त्याचबरोबर तुळशीची पूजा करावी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णवे नमो नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र, हरिपाठ, शक्य असेल तर एकादशीचं व्रत सुद्धा आपण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्नदान, वस्त्रदान, गरिबांना मदत, गायींच्या संगोपनासाठी त्यांना चारा देणं, गायींच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं, अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी आपण करू शकतो. ध्यान आणि प्राणायाम करावं, गीता पठण करावी, संत साहित्यांचं वाचन करावं. यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, तुकाराम गाथा आहे, दासबोध आहे, एकनाथी भागवत अशा विविध प्रकारच्या ग्रंथांचं आपल्याला पारायण करता येऊ शकतं. तर आता मंडळी, चातुर्मासामध्ये आपण काय टाळलं पाहिजे? तर चातुर्मासामध्ये गर्व, अहंकार, मोह, मद, मत्सर या गोष्टी तर टाळायच्याच आहेत, परंतु त्याचबरोबर मांसाहार, मद्यपान, तंबाखू किंवा अन्य प्रकारची जर आपल्याला काही व्यसनं असतील तर त्यापासून आपण लांब राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर परनिंदा टाळावी, कुणाविषयीचा राग मनात धरू नये, तिखट बोलणं, तिखट खाणं, तेलकट खाणं या गोष्टीसुद्धा आपण टाळल्या पाहिजे. मग मंडळी, आपल्याला चातुर्मासातून काय संदेश मिळतो? तर चातुर्मास हा काय केवळ नुसता उपवास करण्याचा कालावधी नाही, तर या कालावधीमध्ये आपण स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे. आपल्यामध्ये जे काही दोष असतील त्या दोषांचा आपण परिहार करायचा आहे. आपल्यातले गुणदोष आहेत ते आपल्याला ओळखता यायला पाहिजेत आणि मग स्वतःची ओळख होण्यासाठीच आपण योग, ध्यान, जप, तप केलं पाहिजे. आणि याच कालावधीमध्ये आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे आणि मग स्वतःमध्ये जे काही दोष असतील ते आपण दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपले शरीर शुद्ध करणे, मन शांत करणं, त्याचबरोबर विचार सकारात्मक बनवणं आणि ईश्वराशी नाते जोडणं, यासाठीच तर चातुर्मासाची परंपरा निर्माण झाली आहे. मंडळी, जर आपण या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडल्या तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक परिवर्तन झालं असेल अशी याची आपल्याला जाणीव होणार आहे. तर मित्रांनो, चातुर्मास म्हणजे काय केवळ पूजा कर्म, दानधर्म याशीच निगडीत नाही आहे, तर तो आपल्या जीवनाला सकारात्मक बनवणारा या 4 महिन्यांचा कालावधी आहे. म्हणून मित्रांनो, आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये कुठं ईश्वर लपलेला आहे याचा शोध घ्या आणि त्यासाठी तर तुम्हाला योग, ध्यान, जप, तप हे करणं आवश्यक आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा
हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.